नमस्कार शेतकरी मित्रांनो. स्वागत आहे आपले साई स्वराज ऑनलाईन सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2025 साठी मोबाईलमधून घर बसल्या फॉर्म कसा भरावा हे जाणून घेणार आहोत. पीक विमा फॉर्म भरण्यासाठी प्रथमतः प्ले स्टोअर ओपन करावे व त्यात क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या पर्यायावर क्लिक करावे. यात आपल्याला दोन पर्याय भेटतात, लॉग इन आणि कंटिन्यू ॲज अ गेस्ट. जर आपण पूर्वी पीक विमा भरलेला असेल तर लॉग इन या पर्यायावर क्लिक करावे व मोबाईल नंबर टाकून लॉग इन विथ OTP या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलवर आलेला OTP या ठिकाणी प्रविष्ट करावा. यात आपले राज्य सिलेक्ट करावे, सीझनमध्ये खरीप निवडावे, स्कीममध्ये PMFBY वर क्लिक करावे, इयरमध्ये 2025 हे वर्ष निवडावे व सबमिट अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपण मागील वर्षी जर फॉर्म भरलेला असेल तर ते बँक अकाउंट दिसेल. नसेल फॉर्म भरला तर ॲड न्यू अकाउंट या पर्यायावर क्लिक करावे. आपण याआधी फॉर्म भरला आहे म्हणून आपण जुने अकाउंट सिलेक्ट करून घेऊ. जर आपण याआधी फॉर्म भरला असेल तर ॲटोमॅटिकली सर्व डिटेल्स येतील. नसेल भरला तर पासबुकप्रमाणे नाव टाकावे, आधार नंबर टाकावा, आधारप्रमाणे नाव टाकावे, मोबाईल नंबर टाकावा, वडिलांचे नाव टाकावे, वय टाकावे, कॅटेगरी चूज करावी. फार्मर कॅटेगरीमध्ये ऑनर, शेअरक्रॉपर, टेनट. आपण जर मालक असाल तर ऑनर सिलेक्ट करावे. जर आपण भाडेपट्ट्याने घेतले असेल तर टेनट सिलेक्ट करावे. आपण जर शेअरक्रॉपर असाल तर शेअरक्रॉपर सिलेक्ट करावे. त्यानंतर फार्मर टाईपमध्ये आपली शेती कमी असल्यास स्मॉल, जास्त असल्यास मार्जिनल, ऑदर असल्यास ऑदरवर सिलेक्ट करावे. त्यानंतर आपला रेसिडेन्शियल ॲड्रेस फिल करून घ्यावा. तर नॉमिनी डिटेल्समध्ये जर आपल्याला टाकायचे असेल तर या बॉक्सवर क्लिक करून नॉमिनी नेम, नॉमिनी एज आणि नॉमिनी रिलेशनशिप टाकावे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करावे. या ठिकाणी आपली शेतीची डिटेल्स फिल करावी. आपली शेती कोणत्या राज्यात आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे ते सिलेक्ट करावे. त्यानंतर तालुका, सर्कल व ग्रामपंचायत निवडून घ्यावी. शेतीच्या डिटेल्स फिल केल्यानंतर प्रोसीडवर क्लिक करावे. जर आपण एक पीक घेतले असेल तर इंडिव्हिज्युअल या पर्यायावर सिलेक्ट करावे. जर एकापेक्षा अधिक पिके एकाच क्षेत्रात घेतली असतील तर मिक्स या पर्यायावर सिलेक्ट करावे. यात आपले जे 2 पिकं असतील, 2-3 पिकं असतील ते निवडून घ्यावे व रेशो काढण्यासाठी एक्सेल फाईल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यात माहिती भरून रेशो आपल्याला काढता येईल. आपण आत्ता इंडिव्हिज्युअल पिकासाठी भरतोय म्हणून इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करू. त्यानंतर पिकाचा प्रकार निवडून घेऊ. ॲडिशनल डिटेल्समध्ये सोविंग डेट अर्थात पीक पेरणीची तारीख टाकायची आहे. त्यानंतर सर्वे नंबर, गट नंबर व खाते नंबर टाकायचा आहे. शेतीच्या डिटेल्स फिल केल्यानंतर प्रोसीड या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करावे व प्रोसीड या पर्यायावर क्लिक करावे. प्रोसीड केल्यानंतर यात आपल्याला पीक विम्याची अमाऊंट दाखवली जाईल. तेवढी अमाऊंट आपल्याला पेड करायची आहे आणि किती विमा मिळणार आहे हेही दाखवले जाईल. त्यानंतर प्रोसीड या पर्यायावर क्लिक करावे. यात आपल्याला अजून पिकं निवडायची असल्यास ॲड मोर क्रॉप या पर्यायावर क्लिक करावे. अन्यथा प्रोसीड या पर्यायावर क्लिक करून पासबुक, लँड रेकॉर्ड आणि सोविंग सर्टिफिकेट अर्थात पीक पेरा अपलोड करावा. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करावे.
सबमिट केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी प्रोसीड या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या पर्यायावर क्लिक करून पेमेंट करून घ्यावे. अशा पद्धतीने पीक विमा फॉर्म मोबाईलवर घरबसल्या भरता येईल.